जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. मेडिकवर हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले डॉक्टर जगदीश वाबळे यांनी नागरिकांना उन्हाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल मे महिन्यात वाढणाऱ्या उष्णतेमुळे विविध आजारांचा धोका वाढत असून विशेषतः उष्माघात होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. भर दुपारी उन्हात फिरणे टाळावे, कारण या काळात शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. योग्य वेळी उपचार न घेतल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे, लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक यांसारखे द्रव पदार्थ घेणे, हलकी व सुती कपडे परिधान करणे तसेच टरबूज, खरबूज यांसारखी पाण्याने समृद्ध फळे खाणे आवश्यक आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असून विविध आजारांवर तात्काळ उपचार केले जातात. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना व माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना दिला जातो. याशिवाय योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गतही उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र प्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर जगदीश वाबळे. मी मेडिकवर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या विविध कामांच्या निमित्ताने आपण बाहेर पडतो. बाहेर पडल्यामुळं आपल्याला बऱ्याचशा वेळा कडक जे सूर्यकिरण आहेत त्यांना सामोरे जावे लागते आणि उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने होणारा जो काही हीट स्ट्रोक आहे किंवा सनस्ट्रोक आपण ज्याला म्हणतो, ज्याला उष्माघात आपण म्हणतो, याला ना कधी आपल्याला ह्या उन्हाळ्याच्या मध्ये सामोरे जाण्याची शक्यता असू शकते. तर नक्की आपण आज जाणून घेऊ की काय असतो हा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो, त्याला नक्की एक्झॅक्टली काय असतो. तो उष्माघात म्हणजे आपल्या शरीराचं टेम्परेचर जे असतं ते 40 डिग्रीपेक्षा खूप झपाट्याने वाढायला लागतं आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झाल्यामुळे आपल्याला जे अस्वस्थ वाटायला लागतं किंवा आपल्या मेंदूवर, आपल्या शरीरावर, आपल्या पोटावर, आपल्या बाकीच्या अवयवांवर होणारा जो काही दुष्परिणाम आहे, त्यात प्रामुख्याने आपण उष्माघाताचं जर आपल्याला लक्षणं जाणवायला लागले, त्यात आपण जर बाहेर फिरून आलेलो असलो किंवा उन्हाळ्याच्या याच्यामध्ये म्हणजे मुख्यतः उष्माघाताच्या दृष्टिकोनातून आपण जो काही प्रखर सूर्यकिरण असतात ते सकाळी 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत हे प्रखर सूर्यकिरण असतात आणि त्या दरम्यान जर आपल्याला कामाच्या निमित्ताने बाहेर पडण्याची वेळ आली तर आपण जे काही उष्माघाताचे लक्षणं आपल्याला जाणू शकतात, तर त्याप्रमाणे डोकं दुखणे असेल, थोडासा अंग गरम जाणवायला लागणे असेल, थोडंसं चक्कर यायला लागणे, मळमळणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणू शकतात. मग आपल्याला आपल्या आतड्यांवर किंवा बाकीच्या गोष्टींवर आपल्याला होणारा जो परिणाम आहे त्याप्रमाणे लूज मोशन्स असतील म्हणजे जुलाब, अतिसार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि श्वसनाचाही त्रास आपल्याला होऊ शकतो. छातीमध्ये धडधड होणे, श्वासोश्वास वाढणे किंवा अस्वस्थ वाटायला लागणे, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्वचेवर ह्या गोष्टींचा होणारा दुष्परिणाम म्हणजे त्वचा लालसर पडणे, त्वचेवर रॅश येणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सामोरे जाऊ शकतात. तर आपण कसं काय म्हणजे साध्या सोप्या उपायाने हा उष्माघात किंवा होणारा जो सनस्ट्रोक आहे तो आपण अवॉइड कसा करू शकतो. आपल्याला खूप बेसिक गोष्टी आहे की आपल्याला प्रतिबंधात्मक गोष्टी काय करू शकतो की आपण उष्माघाताची जी काही वेळ असू शकते, तर सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत शक्यतो आपण बाहेर पडणं किंवा प्रखर सूर्यप्रकाशात जाणे टाळले पाहिजे. खूप अत्यावश्यक असेल तरच आपण छत्री कॅरी करून किंवा एखादी थंड गोष्ट, थंड टॉवेल म्हणा, ह्या गोष्टी कॅरी करून किंवा आच्छादन असलेली गाडी असेल किंवा एसी गाडीमध्ये ट्रॅव्हल केलं खूपच महत्वाच्या कामांसाठी, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चालू शकतात. दुसरी गोष्ट की आपलं हायड्रेशन मेंटेन केलं म्हणजे आपल्याला डिहायड्रेट होऊ नये. साधी सिंपल गोष्ट आहे की जास्त पानेदार फळं असतील म्हणजे टरबूज असेल, खरबूज असेल, काकडी असेल, या सगळ्या फळांचं उन्हाळ्यात आपण सेवन केलं पाहिजे. साधं लिंबू सरबत घेतलं पाहिजे. दिवसभरातली आपल्या पाण्याची मात्रा कमीत कमी दिवसभरात 5 ते 7 लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे. ह्या साध्या बेसिक सिंपल स्टेप्सनी पण आपण उष्माघातापासून टाळू शकतो. ताक घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाहेर पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस जे आहेत म्हणजे गॉगल वापरणे, त्यानंतर कॅप वापरणे, पातळ कपडे वापरणे, ह्या गोष्टींचाही आपण वापर जरी केला तरी उष्माघातापासून किंवा प्रखर सूर्यकिरणांपासून आपण आपल्या शरीराची प्रोटेक्शन करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ह्या उष्माघाताच्या सगळ्यात महत्वाचे जे घटक आहेत किंवा छोटे मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा स्त्रिया, गरोदर स्त्रिया असतील, यांच्यामध्ये ह्या गोष्टी खूप प्रामुख्याने जाणवतात. कारण प्रतिकारशक्ती कमी असल्या कारणाने
खूप लवकर हे प्रखर सूर्यकिरण असतील तर आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. म्हणून ह्या व्यक्तींनी शक्यतो ह्या मुख्य वेळेत असेल 11 ते 4च्या वेळेमध्ये बाहेर जाणं टाळलं पाहिजे. दुसरी मुख्य महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला बाहेर जाण्याची वेळ आलीच किंवा जे काही कोवळ्या सकाळच्या उन्हामध्ये आपण बाहेर पडल्यानंतर आपण सनस्क्रीन वापरणे ह्या सगळ्या गोष्टींचीही आपण काळजी घेतली पाहिजे की खूपच महत्वाची वेळ आहे जाण्याची, तर मग आपण सनस्क्रीन वापरणे किंवा बाकीच्या गोष्टी वापरूनच आपण आपल्या शरीराची प्रोटेक्शन आपण करू शकतो. म्हणजे प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टींची काळजी अशी घ्यावी की आपण शक्यतो बाहेर पडणे टाळावे. गरजच असली तर आपण जे काही पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस असतील त्या गोष्टी वापरूनच बाहेर जाणे, स्वतःला हायड्रेट ठेवणे आणि वयोवृद्ध व्यक्तींनी, छोट्या मुलांनी, गैरहजरमारांनी पूर्णपणे ह्या गोष्टींना अवॉइड करणे. आपण नेहमीच म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो आपण प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊच नये या गोष्टींच्या दृष्टिकोनातून प्रिव्हेंटिव्हली गोष्टी जेवढ्या करता येईल तेवढ्या करणे आणि उष्माघातापासून टाळणे. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.